मन हलती गाडी पाडली मन हलती गाडी पाडली बोलायला लागला बाजूला मदनी बोलायला लागला बाजूला मदनी बोलायला लागला बाजूला मदनी बोलायला लागले बाजूला मदनी बोलायला लागला बाजूला मदनी सांगायची ती म्हणून याप्रमाणे जगदंबा या ठिकाणी खंडेरायाचे या ठिकाणी नामस्मरण चालू आहे. म्हणून या खंडेरायाने ज्या टायमाला त्या जेजुरी या ठिकाणी राज्य करत होते माळसाबाई आणि खंडेराया आणि त्या माळसाबाईने काय करायचं त्या देवाची सेवा करायची. कवा घ्या हा माळसाबाई सेवा करत होती बरं. माळसाबाईनं काय करायचं हा देव जेव्हा शिकार येऊन येते स्वार शिकार करून आल्यावर हा माळसाबाईने देवाचा घोडा ओवळायचा. बरोबर आहे. अशी सेवा करायची माळसाबाई. नित्यनेमाने देवाची सेवा करायची. म्हणून त्या ठिकाणी पतीची सेवा केल्यानं पतिव्रता मांडली त्या ठिकाणी पती देवा बुनी थोर पतिवर्ते तदंड हाती हाव सगळेच गाता उदमुती तिला पद्धतीनं काय वसा दिलं अनुष्ठान तिने कोण्या रूपी केलं बाई दैवाची आई व्रतार तिला पूर्वीचे देव. म्हणून बाबा ज्या माऊलीवर शिवार व्रतार आहे त्या माऊलीने सकाळ संध्याकाळी त्या पतीचे चरणवंदन केले पाहिजे. बाबा काय चरणवंदन केले. अठ्ठ्याऐंशी बसल्या ठिकाणी येतात. जरा वाघ्याच्या जातीनं 4 माणसात उभा राहिल्यावर तरी खरं बोलत जाऊ. काय खोटं बोललो का? खोटं नाही तर काय आहे. हा? काय म्हणाले तुम्ही? अरे ज्या माऊलीच्या शिरावर भ्रातार आहे हा त्या माऊलीने सकाळ संध्याकाळ त्या पतीचे चरणवंदन केलं तर 88 म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी उठायचं त्या पतीचं दर्शन करायचं नवऱ्याच्या पाया पाया पडायचं. पडायचं. अरे बाबा रोज पाया पडून पडून नाही का त्या बायकोच्या डोसक्याला नाही का ते टेगड यायचे बेंड यायची. तुला काय आदर म्हणलं का डॉक्टर? काय म्हणाले मग तुम्ही? त्या पायावर लोक आदर म्हणलं का? पाया चरणवंदन करायचं म्हणजे पाया पडायचं असतं. म्हणजे 88 तीर्थ बसल्या ठिकाणी येतात. अरे बाबा हा तसं करू नये. काय करायचं मग? तसं करू नये बाबा. काय करायचं? काय रोज सकाळी उठायचं. रोज सकाळी उठायचं. आपणच बायकोच्या पाया पडायचं. 88 तीर्थ आपल्या जावताल भावताल फिरून घ्यायचे. काय शहाण आहेस रे? आपणच पाया पडायचं. अरे शहाण्या, अरे बायकोला नवरीच्या पाया पडल्यानंतर 88 देतात. आपणच पाया पडायचं 88 तीर्थ आपल्या जावताल. काय शहाण आहेस रे? अरे हा. बायको
बायकोला नाही बायकोच्या नाही पाया पडायचं. बरं बायकोनं नवऱ्याचा पाया पडाव हे खरे, पण परळ येऊन येताना जर आलं ते कोण्या नालीत भरून पाहायचं, कसे पाया पडायचं? रिकामं अरे आलं तर बरं. बाबा, अरे कुठं बायकोच्या पाया पडतात का रे? काय कुठं बायकोच्या पाया पडतात? बायकोच्या पाया पडत नाही? बायकोच्या कुणी पाया पडत नाही. विचारा बरं इथं बसलेल्या कोण्या माणसाला बायकोच्या पाया पडत नाहीत का म्हणा? पायानं तर जाईन इथून गाया खेळला मी, पायानं? पायानं. अरे बाबा, बायकोच्या कुणी पाया पडत नाही. विचारा घर मालकाला इथं तेल घालत बसले त्याला. तू तर जवळच गेलास लगी. लय लांब कशाला जायचं होय? होय. दुसऱ्याचं कळायला सांगत अरे बसायचं. बाप. इथं इथं बसलेले आहेत माणसं, हा. त्याला विचारा. होय, कुणी नाही बायकोच्या काय दरवाजात बसले त्याला विचारा बायकोच्या पाया पडतात का नाही? पाया पडतात का कुणी बायकोच्या? नाही पडत नाहीत? नाही 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 पडतेत हो, आज नाही पडत. पडतेत. अरे बा, तुम्ही बी पडला असाल पण तुमच्या ध्यानात येत नसेल. ऐक का, तू तर माझ्याकडे झाला होता. लय लांब कशाला जायचं? अरे बाबा, कुणी बायकोच्या पाया पडत नाही. पडत नाहीत? नाही नाही, मी खरं करून दाखिलो. तू दाखव खरे करून तुझंच. बायकोच्या पाया पडत नाहीत? अरे पडतच नाही पडतात का म्हणजे. नाही? ते हसायलेत बघा, त्याच्या भरोसाही नाही मला. होय, हसायलेत असे. पडतात का? पडतात का बायकोच्या पाया? नाही. नाही पडला असाल पण तुमच्या ध्यानात येईल. अरे बरंच म्हणू नको रे कुणला बी. पडला खरं 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 ते काय खरं बोलायलो ना मी. असं पाहिजे. बायकोच्या पाया पडत नाहीत? हा. विचारा इथं, आता लय लांब कळायला इथंच विचारा. हा. बायकोच्या पाया पडतात का नाही? अरे नाही रे. पडत नाहीत? ए समजा. बायकोच्या पाया पडत नाहीत? हा. मी खरं करून दाखिलो. अरे कसे पडते मला दाखवून तरी मला. खरं करून दाखिलो. दाखव ना. मला सांगा, हो, आता खरं करून दाखिलो तुम्हाला. दाखव एकदा. मला सांगा, घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं लागतात का नाही? नवरा बायकोचे भांडण लागतात. लागते, ही गोष्ट खरी आहे का? खरी आहे खरी. लागतात का नाही? लागतात. लागतात का नाही? अहो लागतात ना. लागतात. हा. मला सांगा, बायको आपल्याला बोलायला ऐकते का? खरं खोटे ऐकते का? नाही, बायको ऐकत बोलायला? नाही. ऐकते का? नाही कोणतीच मान ऐकत मान हलायल्यात. मान ऐकते? हलायल्यात. आता खरं पक्याला हात लागला का नाही? खरं. मान हलायल्यात. बायको ऐकते का आपल्याला नाही बोलायला? तुझं खरंय खरंय. बायको ऐकते का आपल्याला? नाही. ऐकत नाही. ऐकते का? नाही नाही मग नाही. आपल्यालाच काय म्हणावं लागतंय? काय म्हण लागतंय? गबस बाई गबस, तुया पाया पडतो ग. मला म्हणजे जरा पाया पडतो. शेंडिया. गबस बाई गबस तुझ्या पाया पडतो. तुम्हीच हसून घ्या कचून. खरंय का खोटे? अरे वा. अरे बाबा, खरंय खोटे? पडतो पाया? त्या पाया पडणं म्हणतात का? म्हणलं काय पडलं काय? अरे काय माणसं. अरे पाया पडणं त्याला म्हणत नाही. अरे बाबा, ते झालं वेगळं. मग ते भांडणं झाल्यानंतर पाया पडतो म्हणजे रडा एकूण एकाचं बाबा म्हणतात कोणतरी ना, निघतंय. माणसं सहज म्हणतात गबस बाई गबस, तुया पाया पडतो आता गबस म्हणतात का नाही? अरे बाबा, नवरा बायकोचं भांडण लागल्यानंतर बेकार असते. बरोबर आहे तुझं. नवरा बायकोचं भांडण जुळलं, बायको माहेरी पळलं. 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 भांडण लागण्याचा कारण असते. आता एखादा असा जोड असल्यानंतर भांडण लागायची काय गरज आहे? लागत नाही. कारण की सुख आणि समाधानी माणसाच्या चेहऱ्यावरूनच कळतं. सुख आणि समाधान. ज्या माऊलीच्या चेहऱ्यावर समाधानी नाही त्या माऊलीच्या मागं दुःख आहे हे तवाच कळते. म्हणतात ना, घराची कला अंगण सांगत आहे, तसं तवाच माणूस ओळखीते. म्हणून नवरा बायकोचं भांडण जुळलं, बायको माहेरी पळलं. नवरा बायकोचं भांडण जुळलं, बायको माहेरी पळलं.